कुलबाळ तुम्हाला सुद्धा हवंय ना? काय मग विचार करताय? पण थोडस थांबा. आपल्याला बाळ हवंय म्हणून बाळ करायचं का? नाही, ते बाळ शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकरित्या सुद्धा तितकंच सदृढ असलं पाहिजे. आजच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये, बुली करणाऱ्या जगामध्ये आपल्याला हे स्ट्रॉंग बाळ आणणं गरजेचं आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. अर्थात जसं बीज असेल, जसं मूळ असेल, तसंच ते फळ सुद्धा तयार होणार आहे. तुम्हाला सुद्धा नेहमी जेव्हा श्री छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांसारख्या थोर लोकांचे तुम्ही शिवचरित्र वाचता, त्यावेळेला तुम्हाला सुद्धा असं आतून वाटत असेल की माझं बाळ सुद्धा इतकंच कॉन्फिडन्स, शूर, वीर आणि बौद्धिकरित्या सुद्धा स्ट्रॉंग असावं. पण ते कसं होणार? याआधी तुम्हाला पहिली पायरी म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये केला जाणारा बदल. ज्या वेळेला आई बरोबरच बाबा सुद्धा तितकेच स्ट्रॉंग असतात, त्यावेळेला एक सुंदर उत्पत्ती जन्मास येते आणि तीच तुमचं नाव लौकिक करते. तुम्हाला अशा गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच मला कनेक्ट करा. नमस्ते.